श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वरूप, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवत महात्म्यम अथ प्रथमोध्यायः। परीक्षित आणि वज्रनाभ यांची भेट। शांडिल्य मुनींच्या मुखातून भगवंतांच्या लीलांचे रहस्य आणि व्रजभूमीच्या महत्त्वाचे वर्णन। महर्षी व्यास म्हणतात, ज्यांचे स्वरूप सच्चिदानंदघन आहे, जे अनंत सुखाचा वर्षाव करतात, ज्यांच्या शक्तीनेच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतात, त्या भगवान श्रीकृष्णांची आम्ही भक्तिरसाच्या प्राप्तीसाठी नित्य स्तुती करतो। नैमिषारण्यामध्ये आसनावर बसलेल्या बुद्धिमान सुतांना भगवंतांच्या कथांचे रसिक असलेल्या शौनकादी ऋषींनी प्रणाम करून ऋषींनी विचारले, श्री मथुरा मंडलात अनिरुद्ध पुत्र वज्रनाभ आणि हस्तिनापुरामध्ये आपला नातू परीक्षित यांना राज्याभिषेक करून जेव्हा युधिष्ठिर हिमालयात निघून गेला, तेव्हा त्या दोघांनी कोणकोणती कार्ये कशी केली? सूत म्हणाले, भगवान नारायण, नरोत्तम नर, देवी सरस्वती आणि महर्षी व्यासांना नमस्कार करून जय ग्रंथाचे पठण करावे। ब्रह्मर्षींनो, धर्मराज महाप्रस्थानाला गेला तेव्हा सम्राट परीक्षित एके दिवशी वज्रनाभाला भेटण्यासाठी मथुरेत गेला। पित्यासमान असणारा परीक्षित भेटण्यासाठी आल्याचे पाहून वज्रनाभाचे हृदय प्रेमाने भरून आले। त्याने त्याचे स्वागत करून व त्याला नमस्कार करून मोठ्या प्रेमाने आपल्या महालात आणले। ज्याचे मन नेहमी श्रीकृष्णांच्या ठाई रममाण झाले, त्या वीर परीक्षिताने वज्रनाभाला आलिंगन देऊन अंतःपुरात जाऊन श्रीकृष्णांच्या रोहिणी इत्यादी पत्न्यांना नमस्कार केला। सम्राट परीक्षिताचा त्यांनी खूप सन्मान केला। विश्रांती घेतल्यानंतर आरामात बसून तो वज्रनाभाला म्हणाला। परीक्षित म्हणाला, हे वज्रनाभा, तुझे वडील आणि आजोबा यांनी माझे वडील आणि आजोबांना मोठमोठ्या संकटातून वाचविले, माझे रक्षणही त्यांनीच केले। प्रिय वज्रनाभा, मी कितीही चांगल्या गोष्टी केल्या तरी त्यांच्या उपकारांची परतफेड होऊ शकणार नाही, म्हणून मी तुला विनंती करतो की तू खुशाल राज्यकारभारात माझी मदत घे। तुला खजिन्याची, सैन्याची किंवा शत्रूंना धाकात ठेवणे इत्यादींची जरा सुद्धा काळजी करण्याचे कारण नाही। या बाबतीत मी तुला सहाय्य करीन। तू फक्त तुझ्या या मातांची चांगल्या तऱ्हेने सेवा कर। तुला काही अडचण आली तर मला सांग, मी ती दूर करीन। हे ऐकून वज्रनाभ अतिशय प्रसन्न होऊन त्याला म्हणाला। वज्रनाभ म्हणाला, महाराज, आपण मला जे काही सांगितले ते आपणास साजेसेच आहे। मला धनुर्विद्या शिकवून आपल्या वडिलांनी सुद्धा माझ्यावर मोठेच उपकार केले आहेत। मी क्षत्रियाला योग्य अशा शौर्याने चांगल्या रीतीने संपन्न असल्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची किंचितशी सुद्धा काळजी वाटत नाही। मला फक्त एकाच गोष्टीची मोठी चिंता आहे, त्यासंबंधी आपण काहीसा विचार करावा। माझ्या मथुरेच्या राज्यावर अभिषेक झाला असला तरी मी निर्जन वनातच राहत आहे। येथील प्रजा कुठे निघून गेली याविषयी मला काहीच माहिती नाही। प्रजा असेल तरच राज्याचे सुख असते ना। वज्रनाभाने परीक्षिताला असे म्हटल्यावर वज्रनाभाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी त्यांनी नंदादिकांचे पुरोहित महर्षी शांडिल्य यांना बोलाविले। तेव्हा शांडिल्य पर्णकुटीतून बाहेर पडून ताबडतोब तेथे येऊन पोहोचले। वज्रनाभाने त्यांचा विधीपूर्वक सत्कार केला। नंतर ते उच्चासनावर विराजमान झाले। वज्रनाभाचे म्हणणे परीक्षिताने त्यांना सांगितले तेव्हा अत्यंत प्रसन्नतेने महर्षी शांडिल्य त्यांचे सांत्वन करीत म्हणू लागले। शांडिल्य म्हणाले, व्रजभूमीचे रहस्य मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका। व्रज शब्दाचा अर्थ व्याप्ती असा आहे। या व्युत्पत्तीनुसार व्यापक असल्या कारणानेच या भूमीचे व्रज असे नाव पडले आहे। सत्व, रज, तम या 3 गुणांच्या पलीकडे जे परमब्रह्म आहे तेच व्यापक आहे, म्हणून त्याला व्रज असे म्हणतात। ते सदानंद स्वरूप, परम ज्योतिर्मय आणि अविनाशी आहे। मुक्तांचे तेच स्थान आहे। या व्रजधामामध्ये नंदनंदन भगवान श्रीकृष्णांचा निवास आहे। त्यांचा श्री विग्रह सच्चिदानंद स्वरूप आहे। ते आत्माराम आणि आप्तकाम आहेत। प्रेमरसात बुडालेले रसिक जनच त्यांचा अनुभव घेतात। भगवान श्रीकृष्णांची आत्मा आहे राधिका। तिच्याशी रममाण होत असल्या कारणानेच हे रहस्य जाणणारे ज्ञानी त्यांना आत्माराम म्हणतात। काम म्हणजे हवे असलेले पदार्थ। भगवान श्रीकृष्णांना हवे असलेले व्रजातील पदार्थ म्हणजे गायी, गोप, गोपी आणि त्यांच्याबरोबर लीला करणे, विहार करणे इत्यादी। हे सर्व काही
त्यांना नेहमीच मिळालेले असते, म्हणूनच श्रीकृष्णांना आप्तकाम असे म्हटले गेले आहे. त्यांचे हे रहस्य प्रकृतीच्याही पलीकडील आहे. ते जेव्हा प्रकृतीबरोबर हे खेळ खेळू लागतात तेव्हा दुसरे लोक सुद्धा त्यांच्या लीलेचा अनुभव घेतात. प्रकृतीच्या बरोबर होणाऱ्या लीलेमध्येच रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण यांच्याद्वारे होणारी सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांची प्रचिती येते. अशा प्रकारे भगवंतांची लीला ही एक पारमार्थिक आणि दुसरी व्यवहारातील अशी दोन प्रकारची असते. पारमार्थिक लीला ही स्वसंवेद्य असते. जीवांच्या देखत जी लीला होते ती व्यावहारिक लीला होय. पारमार्थिक लीलेखेरीज व्यावहारिक लीला होऊच शकत नाही, परंतु व्यावहारिक लीलेचा पारमार्थिक लीलेत प्रवेश होऊ शकत नाही. तुम्ही दोघे जण भगवंतांची जी लीला पाहत आहात ती व्यावहारिक लीला आहे. पृथ्वी इत्यादी लोक या लीलेच्या अंतर्गत आहेत. याच पृथ्वीवर हे मथुरा मंडळ आहे, जेथे भगवंतांची ती पारमार्थिक लीला गुप्त रूपाने सदैव होत असते. तीच ही व्रजभूमी आहे. कधी कधी प्रेमपूर्ण भक्तांना ती येथे सगळीकडेच दिसू लागते. 28व्या द्वापर युगाच्या शेवटी जेव्हा केव्हा भगवंताच्या रहस्य लीलेचे अधिकारी येथे एकत्र येतील, त्यावेळी सुद्धा आताप्रमाणेच भगवान आपल्या भक्तांसह अवतार घेतील. हेतू हाच की आपल्या अधिकारी भक्तांत मिसळता यावे. त्यावेळी भगवंतांचे प्रिय देव इत्यादी सुद्धा सगळीकडे अवतार घेतील. आता एवढ्यात अगदी अलीकडे जो अवतार झाला होता त्यावेळी भगवंत आपल्या सर्व आवडत्या भक्तांच्या अभिलाषा पूर्ण करून अंतर्धान पावले आहेत. यावरून हे निश्चित झाले आहे की येथे भगवंत येण्याआधी 3 प्रकारचे भक्तजन उपस्थित होते. यात कोणतीही शंका नाही. त्यापैकी पहिले नित्य अंतरंग पार्षद, दुसरे त्यांच्या अंतरंग लीलेत प्रवेश करून घेऊ इच्छणारे, तिसरे देवता इत्यादी. त्यापैकी देवादिकांना भगवंतांनी अगोदरच व्रजभूमीतून द्वारकेत निघून पोचविले होते. नंतर त्यांनाच मोसाळाचे निमित्त करून पुन्हा आपापल्या अधिकारावर पाठवले. तसेच जे भगवंतांनाच प्राप्त करून घेण्याची इच्छा करणारे होते त्यांना प्रेमानंद स्वरूप बनवून नेहमीसाठीच आपल्या नित्य अंतरंग पार्षदांमध्ये सामील करून घेतले. जे सर्व नित्य पार्षद आहेत ते अजूनही येथे असले तरी जे त्यांच्या दर्शनाचे अधिकारी नाहीत त्यांना ते दिसत नाहीत. जे लोक व्यावहारिक लीला पाहत होते ते नित्य लीलेच्या दर्शनाचे अधिकारी नाहीत, म्हणून येथे येणाऱ्यांना सगळीकडे निर्जन वनच दिसते. म्हणून हे व्रजनाभा, तुला काळजी करण्याचे कारण नाही. माझ्या आज्ञेने तू येथे पुष्कळशी गावे बसव, त्यामुळे तुझे मनोरथ पूर्ण होईल. भगवान श्रीकृष्णांनी जेथे जशी लीला केली त्यानुसार त्या ठिकाणाचे नाव ठेवून तू अनेक गावे बसव आणि अशा प्रकारे दिव्य अशा या व्रजभूमीचे चांगल्या रीतीने सेवन करीत राहा. गोवर्धन, दीर्घपूर, डीग, मथुरा, महावन, गोकुळ, नंदीग्राम, नंदगाव आणि बृहत्सानू, बरसाना या ठिकाणी तू गावे निर्माण कर. भगवंतांच्या लीलांची ठिकाणे असलेल्या नंदी पर्वत, दऱ्या, सरोवर, कुंड, लताकुंज, वने इत्यादींचे सेवन करीत राहिले असता तुझ्या राज्यातील प्रजा अतिशय सुखसंपन्न होईल आणि तुला सुद्धा आनंद मिळेल. ही व्रजभूमी सच्चिदानंदमय आहे, म्हणून प्रयत्नपूर्वक तू या भूमीचे सेवन केले पाहिजेस. भगवंतांच्या लीलांची ठिकाणे माझ्या कृपेने तुझ्या लक्षात येवोत. हे व्रजनाभा, या व्रजभूमीचे सेवन करीत राहिल्याने तुला उद्धव भेटतील. त्यांच्याकडून मातांसह तुला हे रहस्य कळेल. एवढे बोलून शांडिल्य श्रीकृष्णांचे स्मरण करीत आपल्या आश्रमाकडे निघून गेले. ते ऐकून परीक्षित आणि वज्रनाभ अतिशय प्रसन्न झाले. अध्याय 1 समाप्त. इति श्री स्कंद महापुराण 81 संहिताया द्वितीय वैष्णवखंडे श्रीमद्भागवत महात्म्ये शाण्डिल्योप दिष्ट व्रजभूमि महात्म्य वर्णनम नाम प्रथमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पितमस्तु.